त्याचे बंद होण्याची वेळ झालेली आहे, पण तरी आम्ही थोडंसं जे आहे एन्जॉय करायचा प्रयत्न करत आहे. स्विमिंग पूलमध्ये उतरायचं नव्हतं राधिकाला, तरी उतरलेले. तिला थोडीसं रिस्क घेतलेली आहे. रोजचं एकदम वातावरण थंड वगैरे झालं. व्हिडिओमध्ये आजचा जो दिवस आहे तो कसा गेला आणि कसं वाटलं? दिवस खूप मस्त गेला. आणि काय सांगायचं, तर मंदिरात गेलो एकविरायच्या, तर माझ्या पायऱ्या काही चढणं नाही झाल्या, म्हणजे गड चढणं नाही झाला, तर मी खूप नाराज झाली. राधिका असा सध्या त्यामुळे काय विषय चालला आहे, रुंबावचं पाहणार आहे आपण. रूम वगैरे बघा असं आहे, छानसं मस्तपैकी हॉटेल आहे आणि सर्व सांगितलं आहे. जेवणासाठी पण आहे, स्पेशल डिश वगैरे आहेत. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला आज सध्या तुम्ही लोणावळ्याला जाणार होते, पण सध्या आहे कुठे तुम्ही? एकविरायच्या दर्शनात. हां, तर इथं मधातच जाताना लोणावळा जाताना एकविरायचं तर तिथं मंदिर वगैरे आहे मस्तपैकी, आणि तिथं आलेलं आहे मी. आणि बघा, पहिले तर एवढ्या 100 पायऱ्या झालेल्या आहे ऑलरेडी, 100 पायऱ्या. आणखी किती पायऱ्या काही माहिती नाही आहे. आणि इकडे आताच म्हणणं चालू आहे की मला काही चढायचं नाही आहे. ॲक्च्युली आम्ही पण म्हटलं आम्ही काही देत नाही आहे, तुम्ही जा सर्वजण. आणि पहिली गोष्ट तर आईला पण आणायचं होतं, पण एकसाठी एकविरा देवीचं दर्शन वगैरे माहिती नव्हतं. आणि गाडी जी होती आपली, हो ठीक आहे, तर आईला याच्यासाठी नव्हतं आणलं की पहिले जे आहे गाडी वगैरे सर्व आपली पॅक झालेली होती, कारण रामभाऊ येणार होता, त्याचं कॅन्सल झालं. त्याच्यानंतर सुदर्शन भैया त्याच्या घरचे पण येणार होते सर्व, त्याचं पण कॅन्सल झालं. मग आता काय करायचं, तर एकच गाडी होती आणि ऑलरेडी 5 जण झालेलं होतं. त्यातने पिहू परी सोबत, कोमलताई, ओमभाऊ, सुदर्शन भाऊ आणि आम्ही दोघं. आणि वेळेवर त्याचं कॅन्सल झालं म्हणतात सकाळी, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, एवढं जण कॅन्सल झालं, मग कशाला जास्त गाड्या करायचं. त्याच्या हिशोबाने एकच गाडी काढली आपली, चंद्रा गाडीनं सर्वजण आम्ही आलेलं आहे. आणि आता लोणावळा वगैरे जायचं आहे. आणि बाकीचे जे आहे ओम भाऊ, सुदर्शन भाऊ, परी, पिऊ सर्वजणं गेलेले आहे वरती दर्शनासाठी. इकडे राधिकाचं म्हणणं आहे की बा सध्या माझ्याजवळ काही चढणं होत नाही, जिथपर्यंत चढलं तिथपर्यंत चढणार आहे मी, जास्त त्रास वगैरे घेणार नाही आहे. बाकी मग जायचं पुढं. हां, यायचा प्रश्न असतो, येताना काही होत नाही, फक्त जातानाच प्रॉब्लेम असतो. जवळपास अर्ध्यापर्यंत आलेलं आहे, आपण अर्धच राहिलेलं आहे, झालं तर ते पण होऊन जाईल आपलं. आणि विशेष म्हणजे आमची जी आहे लोणावळा जाण्याची सुरुवात ते इथूनच होत आहे, एकविरा आईपासून. आणि दर्शन वगैरे झालं तर घेणार आम्ही, तर इथूनच हात वगैरे जोडणार आहे सध्या. चल झालं दर्शन. शॉर्टकटमध्ये आज इथून दर्शन घ्यायचं आहे. आणि खाली मंदिर वगैरे आहे, आजीने सांगितलेलं, तर मंदिरात तुम्ही जा आणि दर्शन घ्या, तिथं काही प्रॉब्लेम नाही. आणि एवढ्या पावसात गर्दी वरती नाही वेळ लागणार आणि चालतही नाही राधिकाला. कसं खालीच पायथ्यावरती दर्शन घेतलं, तिथं मंदिर आहे एकविरायचं. साचं मार्केट पण आहे, तिथून फुलं, हार, प्रसाद सर्व घेतलं. काय बघत आहे त्याच्यासाठी. इकडे पाऊस चालू झालेला आहे, आणि तिकडे पण पाऊसच चालू झाला असतं, त्याच्यामुळे पावसामुळे काही गेलो नाही आपण. इथंच फोटो वगैरे काढले, दर्शन घेतलं थोडंसं. आणखी आता जायचं आहे, पण 2 इथंच वाजत आलेले आहे. 2 वाजताच्या नंतर तिकडे किती वेळ लागेल आणि ते काही समजत. आपल्या 2 इथंच वाजले, आणि 3 वाजतील आम्हाला तिथं झालं. त्याच्यानंतर जे आहे बाकीचा प्रोग्राम राहणार आहे. पावसाचं त्रास पण होतं थोडंसं. एक हे तर झालं की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आई एकविराचं दर्शन पण झालं आपलं, आणि चांगलं झालं असं आहे. आणि गडावरचं म्हटलं तर बऱ्याच जण कमेंट केला, गडावर चाला वगैरे चालत नाही, ते पण बऱ्याच जण म्हटलं. आणि चालायचा एक वेगळा प्रकार आहे, पण त्रास होणं हे महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळेच सध्या काही गेलेलं नाही आहे पाऊस वगैरे. आणि मस्तपैकी इथं मंदिर पण छान आहे. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचं आम्ही इथं आलेलं आता
की लोणावळ्यामधलं जे मयूर रिट्रीट आहे तिथं थोडंसं सेलिब्रेट करायचं आहे आम्हाला. जो आमचा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे तो इथेच सेलिब्रेट करायचा आहे, त्याच्यामुळे इथं थांबलेला आहे. आणि थोड्या वेळातच ते काय केक वगैरे ऑर्डर दिलेले आम्ही. केक पण येणार आहे आणि त्यांनी ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की 9ला केक वगैरे येणार आहे. तर 9 वाजता सेलिब्रेट होणार आहे. त्याच्या हिशोबाने थोडंसं पहिलं रूम वगैरे जे आहे म्हणजेच आपलं स्पॉट सेलिब्रेट करायचा, कुठे सेलिब्रेशन करणार आहे ते वगैरे पाहून घ्यायचं आहे त्याच्या हिशोबानं. आणि खरंच आजचा दिवस आम्हाला खूप वेगळा वाटत आहे आणि एन्जॉय होत आहे खूप सारा की लोणावळ्याला आलेला आहे. आणि आपला जो ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे की लोणावळ्यामध्ये सेलिब्रेट होत आहे. असंच आपलं चालू होतं किंवा कुठं करायचं कुठं नाही करायचं त्याच्या हिशोबानं. राधिकाचं बघूया आपण काय म्हणणं आहे. तर काय वाटत आहे तुला आज? मला खूप मस्त वाटत आहे आणि प्रवास करून करून खूप हे झालेलं आहे. आपण थोडं थकल्यामुळे हेच वाटत आहे. हां, कसं आहे आणि आपल्यासोबत कोण कोण आलं कोण कोण आहे तुम्हाला माहीतच आहे, कारण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आणि परीला खूप उत्सुकता वाटत आहे बाबा. कुठं जायचं आहे आपल्याला? हां, पाणी खेळायला जाण्यासाठी. आणि असं वेगळंच वाटत आहे की आज पहिल्यांदा कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलेला आहे. तुला काय वाटते? छान वाटत आहे पण जरा मला मोकळा नाही वाटत. अच्छा, तब्येतीचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, त्याचं फ्री नाही आहे थोडंसं त्याचं म्हणणं आहे. पण आजचं जास्तीत जास्त फ्रीला राहायला पाहिजे, फ्री वगैरे. मस्त आहे. आणखी खूप सारा एन्जॉय करायचं आहे आम्हाला, जसं की वॉटर पार्कमध्ये पण जायचं आहे आणि टायगर हिल्स आहे ते स्टेशन पण बघायचं आहे. पण ॲक्च्युली टायगर हिल स्टेशनला संध्याकाळच्या टायमाला एंट्री नाही आहे, ते उशीर झाला होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही तिकडे काही गेलेलं नाही आहे, कारण खूप उशीर झालेला होता. आणि विचारलं तर त्यांनी सांगितलं होतं की टायगर हिल्स जे स्टेशन आहे ते बंद झालेलं आहे सध्या आणि तुम्हाला एंट्री वगैरे भेटणार नाही, कारण तिथं अलाउड नाही आहे. 5:30चा टायमिंग आहे. परी तू अशी नको करू ना बाळा, आपल्याला जायचं आणि पाणी खेळायला, पण तो गेट जो रस्ता जो आहे तो दुसरीकडून आहे, त्याच्यामुळे आपण इकडून आलेला आहे. चला मग तुला कसं वाटत आहे आजच्या दिवसाबद्दल? मस्त वाटत आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही जे आहे कुठेतरी बाहेर फिरायला आलेलं आहे आजच्या तारखेतनी, कारण 1 वर्ष झालं जवळपास चालू होतं आमचं की कुठे जायचं. पण शेवटी आजचा दिवस जो ठरलेला ॲनिव्हर्सरीचा दिवस तोच योग्य निघाला आणि सहज आम्ही लोणावळ्याला फिरायला आलो. बघा थोडंसं बघा अशा प्रकारचं हॉटेल वगैरे आहे छानपैकी. परिपाल्यासोबत इकडं मस्त वाटत आहे. बघा असं पण आहे इकडं. आणि इकडं जे आहे तिकीट वगैरे बुक करायचं इकडे असते, जेव्हा आपण तिकीट वगैरे काढतो तेव्हा तिकीट काउंटर आणि आपल्याला काही सुविधा वगैरे लागली ते पण असते इकडं. बघा इकडं फोटो लावलेलं आहे मस्तपैकी आहे. कसं वाटते तर कमेंटमध्ये सांगा इकडेच. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडते का ते पण नक्की सांगा, जेणेकरून आम्ही कंटिन्यू व्हिडिओ आणू. सगळं जायचं होतं. हो, कॅरम खेळायला आहे, वॉटर स्विमिंग आहे. हो, खेळायला पण आहे. हळू ये ना थोडं, मस्त इथं खाली बसायला पण आहे. खरंच किती छान वाटतं आहे इकडे. आणि असं वाटत नाही की बा आपला ॲनिव्हर्सरी दिवस आजचा जो आहे तो वेस्ट गेला, कारण बरं गेम येतो खेळायला. आणि बघा इकडं असं आहे बघा. आणि इथं 2-3 कॅरम वगैरे खेळण्यासाठी आहे, म्हणजे कसं स्विमिंग वगैरे झालं त्यानंतर खेळण्यासाठी गेम्स पण आहे. इसेन्शियल वेलनेस वगैरे चल. म्हणजे आज आपला पहिला दिवस असेल जे आपण कुठेतरी खेळायला आलेला आहे. तो इकडं लिफ्टनं जायचं का वरती? हे खेळलं तो कधी आहे? नवीनच आहे, मी पण कधी बघितलं नाही. ॲक्च्युली पाहिलेलं आहे पण आपल्याला खेळता येत नाही, त्याची पण त्याची
कॅरम वगैरे खेळलेला आहे. सध्या आम्हाला जायचं आहे वरती, कारण वरती जे आहे फोटो पण काढू, फोटोशूट करायचे आहे, आता व्हिडिओ काढायचे आहे, शॉर्ट व्हिडिओ काढायचे आहे, बरंचसं आहे आजच्या दिवसातनी. आणखी तर आपलं केक वगैरे ऑर्डर दिलं, केक पण येईलच थोड्या वेळातच, ते पण सेलिब्रेशन होणार आहे. आणखी परीला जायचं होतं खरं तर पाण्यामध्ये, पण तिथं काय सर्व जेंट्स आहे. आणि पिऊ पण आलेली इकडं. पिऊ पिऊ बाळा, ओ ओ काय हाय हाय कर, हाय हाय, वा वा वा, हाय शिकलेली आहे. आणि कोमलताई पण इकडं आपल्या व्हिडिओमध्ये आलेल्या सोबत. झालं तुमचं दर्शन एकविरा आईचं? आणि एकविरा आईचं दर्शन कसं, म्हणजे असं ठरवलेलं होतं तुम्ही? नाही माहीत नव्हतं ना? अचानकच घेतलं. तिकडे हां. आणि काय ते नवस, तो नवस त्यानं पूर्ण केला आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही इकडे आलेलं आहे. तुम्ही आधी लोणावळ्याला आलेला आहे का? ट्रिप आली पण नाही गेला. अच्छा, ट्रिप म्हणजे शाळेतच? कॉलेजची ट्रिप, हा तीच. आणि इकडे राधिकाचं पहिल्यांदाच असेल. याच्या आधी फक्त शेगावचं वॉटर पार्क वगैरे बघितलेलं आहे. आणखी शिर्डीचं पाहिलं, शिर्डीचं पण बघितलं. हा, वेट एन्जॉय झालेला आहे आपलं मस्तपैकी. थोडंसं पिऊ काय वाटतं तुला? पिऊ काय करते का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर बघा आम्ही संध्याकाळी मस्त नाही काही एन्जॉय करणार आहे. आणि हो ना, स्विमिंग पूल आहे, सर्व आहे. हां, सर्व आहे, चांगलं आहे. थंडी वगैरे आहे. हॉटेल पण खूप छान आहे आणि इथे खेळण्यासाठी पण खूप छान छान आहे, जसं कॅरम आहे. कॅरम खेळता का ताई? बसा तुम्ही, बसा, खरंच बसा. मस्त आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. असं आहे सध्या, कारण इकडं बघणार आपण. तुला चलायचं स्विमिंग पूलमध्ये? अरे बाजूलाच बस, काही प्रॉब्लेम नाही. हो ना, बाजूला बसलं तर चालतं. कारण वेळ कमी आहे, 7ला बंद होणार आहे, 7च्या नंतर एंट्री नाही आहे तिकडं. त्याच्यामुळे चला तर सध्या आता आलं तर चालते. अर्धा तासच बाकी आहे. 6:30 झाले. यायचं का मग? तर चल, काही नाही होत, मी आहे सोबत. साईडला फक्त थोडंसं उभं राहायचं. आता फोटोशूट करायचं ना आपल्याला, फोटोसाठी पण जाणं आहे. आणि थोडंसं आहे तर थोडंसं ज्याच्यासाठी आलेलं ते सर्व एन्जॉय वगैरे करायचं आहे. कारण लोणावळ्याचं जे आहे काही स्पॉट होते ते कॅन्सल झाले, कारण उशीर झालेला होता. रस आहे. आणखी कसं अचानक चालला नाही तिकडे बघ. वा वा, पिऊ मस्त करताय तिकडं. आपला प्लॅन अचानकच ठरला ॲनिव्हर्सरीचा, कारण पहिले मागं पुढे चालू होतं. कारण म्हटलं होतं तसं की लोणावळ्याला आपण ॲनिव्हर्सरीसाठी येणार, पण नक्की नव्हतं, कारण मागं पुढे चालू होतं. तर फायनल तो दिवस पण आला आजचा. आणि बघायचं आता लोणावळ्यामधले स्पॉट वगैरे, आणि आपलं जे आहे सेलिब्रेट पण होणार आहे. आणखी मग कसं वाटत आहे तुला आज? मस्त वाटतं. आज तुला वाटत असेल ना काहीतरी? पकड पकड, व्यवस्थित पकड. किंवा आपला जो ॲनिव्हर्सरीचा दिवस आहे कुठंतरी गेला पाहिजे बाहेर, किंवा म्हणजे नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडासा वेगळा असला पाहिजे. त्याच्या हिशोबानंच आज आम्ही इकडे आलेला आहे. आणखी हे खरं तर शक्य आहे तुमच्यामुळं, कारण तुम्ही जे आहे आमचे व्हिडिओ वगैरे कंटिन्यू बघता आणि कमेंट पण करता आणि बऱ्याच वेळा शेअर पण करता, सांगताय पण काही चुकलं काही नाही तर. आणि कुठं जायला पाहिजे होते आम्ही ठरवलं होतं, 19 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठं जायला पाहिजे. तर बऱ्याच जणांनी कमेंट सांगितली होती. आपल्याला जवळपास 2 महिने झाले त्या व्हिडिओला. त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही लोणावळा जा, तिथं पण छान आहे. त्यानंतर मनालीला पण जा, पण मनालीला आपलं काही शक्य नव्हतं. आणि लोणावळा हे कसं ठरलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आईचं माहेर पुणे जसं चेंज झालं तसंच एक आईचं पण भेट होते आणि आमचं जे ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम पण होते, त्याच्या हिशोबानंच हा टूर होता. बरेच जण म्हणतील की तुम्ही 8-10 दिवस झाले आलेलं आहे. आणि बरंचसं झालं त्यामध्ये. पुणे पण फिरणं झालं, वेट एन्जॉय पण झालं, शिर्डीचं साईबाबा दर्शन पण झालं. आणि खरं तर आपलं सपोर्ट आहे कोमलताईचं पण आहे कंटिन्यू, नाही ताई? कारण आमच्या प्रत्येक क्षणासाठी जे आहे कोमलताई सोबत राहतात.
व्हिडिओमध्ये. आणि खरं तर याची तयारी असली ओमभाऊची कोमलभाऊची तयारी असली तर आमची तयारी होती खरं हेच. एन्जॉय करा ना मग. हां एन्जॉय बसला का पण तुम्ही आजचा दिवस तुमचा दोघांचा. हां हे खरं असते. खरंच मार्गदर्शन चांगलं असते असं. कारण तुम्ही पण एन्जॉय करत होता पण पिऊ आहे सोबत. हा त्यामुळे आम्ही बसलो एका ठिकाणी. थोडंसं बसलेलं आहे. आणि हा दिवस कसा आम्हालाही पुढच्या मला वर्षी लक्षात राहायला पाहिजे पुढच्या वर्षी हा दिवस आमचा असा असू शकते. हा दिवस आमचा असा असू शकते म्हणून आम्ही जे आहे याच वर्षी थोडासा निर्णय घेतला, रिस्क घेतली. कारण इकडं रिस्क घ्यावं की नाही ते महत्त्वाचं होतं, की बाहेर निघावं की नाही का. कसं आहे प्रेग्नन्सीमध्ये नेवा होता लोक त्याचे बंद होण्याची वेळ झालेली आहे. पण तरी आम्ही थोडंसं जे आहे एन्जॉय करायचा प्रयत्न करत आहे. स्विमिंग पूलमध्ये उतरायचं नव्हतं राधिकाला तरी उतरलेले. तिला थोडंसं रिस्क घेतलेली आहे. आणि वरचं एकदम वातावरण थंड वगैरे झालेलं आहे. थंडी वाजत आहे खूप सारी. आणि आता आम्हाला जायचं इकडं थोडंसं फोटो वगैरे घ्यायचे आहे, व्हिडिओ पण घ्यायचे आहे. मस्तपैकी एन्जॉय चालू आहे. हो ना मस्त बस तिथं बसता इथे बसायला पण जागा आहे. हळू बस हो. आणि मोबाईल हालत असणार कारण थंडी वाजत खूप सारी. तर या वेळेत रिस्क घ्यायला नाही पाहिजे पण तरी राधिका रिस्क घेत आहे कारण भीती आहे की पडण्याची. आणि मस्तपैकी शिवड आहे आणि एन्जॉय चालू आमचं. बस खाली बस ना बस आरामची बस. हळू बस हळू बस ना. जे ॲक्च्युअली फोटो काढण्यास बघती जी आहे ती उतरली होती. फोटो शूट केले मस्तपैकी आणि लगेच आम्ही वरती आलो आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालं, तयार झालो. कारण आता ज्या क्षणाची वाट पाहायची होती तिकडे आपल्याला जायचं आहे. तर आज आहे आमचा ॲनिव्हर्सरी. तर आता प्रोग्राम वगैरे करायचा आहे म्हणजे केक वगैरे कापायचं. पण राधिकाचं म्हणणं आहे की पहिले आम्हाला भूक लागलेली आहे, थोडंसं पहिले जेवण वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर जो प्रोग्राम आहे तो राहणार आहे. फोटो वगैरे काढायला हो फोटो काढायला वेळ लागतो. आणि आमचा जो आजचा ड्रेस आहे कसा वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की एक पिंक कलरचा हार्ट पाठवा जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघत आहात. आणि आजचा ड्रेस कसा वाटत आहे, मॅचिंग जमला का नाही जमला ते पण कमेंटमध्ये सांगा. कारण एक साध्या पद्धतीनं का होईना सेलिब्रेशन करण्याचं सिंपल पद्धतीनं सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असंच थोडंसं चालू होतं किंवा नेमके कसा होईल कसा नाही त्याच्या हिशोबानेच आम्ही आलेलो होतो. पण ठीक आहे म्हटलं एक आपलं लोणावळा वगैरे झालेला नाही आहे तर आजच्या तारखेतनी का होईना एका वर्षाच्या आतमध्ये म्हणतात ना ते कुठेतरी जात असतात फिरायला. तर एका वर्षाच्या आतमध्येच समजा ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच लोणावळा वगैरे आम्ही फिरायला आलो आहे. असं की असं चालू आहे सर्व. आणि आता कार्यक्रमाला जायचं आहे. चला झाली तयारी. मोबाईल पण चार्जिंग लावलेला इकडं. आणि मस्तपैकी सुविधा पण छानच आहे इथं सर्वपैकी. कारण इथं आपल्याला चहा वगैरे घ्यायचा असला ते पण घेता येते. पण इथला चहा जो आहे पॅकेट घेतले आपण तिथने मिक्स करून जर घेतलं पुढे वगैरे तर ते एकदम कसं लागते तो बघितला ना आत्ता घेतला ना आपण. टेस्ट व्यवस्थित नाही, व्यवस्थित लागत नाही टेस्ट. आपला घरगुती चहा वेगळाच लागतो. कारण एकदम फिक्का वाटत होता. तर चला जायचं आहे आम्हाला आता. झाली तयारी सर्व असणार. कारण पाण्यामध्ये गेलो तर माझा मोबाईल जो आहे तो थोडंसं पाण्यानं बंद पडलेला होता. हां थोडंसं नाही वॉटर इजेक्टमध्ये ॲप वगैरे घेऊन रिफ्रेश मारलं तिथलं पाणी वगैरे काढलं. आणि मग म्हटलं ठीक आहे आता थोडंसं 5-10 मिनटं चार्जिंग तरी होऊ द्या लागणार आहे. हा जो शूट घेत आहे तुम्ही हा गोप्रोमध्ये घेत आहे. सध्या निघायचं आहे. बघा मस्तपैकी तुम्ही पाहिलाच छानसं वातावरण आहे. दुपारपासून जे आमचं पूर्ण टूर लोणावळ्यातला तो आम्ही ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम कशा प्रकारे साजरा करतात संपूर्ण दाखवते तुम्हाला. चला झालं का. हो मोबाईल पुसून घे. त्यानंतर सर्व तयार झाली. मेकअप झाला सर्व. मेकअप राहिला का. हां तर खरा मेकअप आणखी आहे की बा पहिले जेवण वगैरे करू त्याच्यानंतर आणखी मेकअप करायचा थोडंसं. ते झाल्याच्या नंतर आम्ही कार्यक्रमचा जे आहे तो व्हिडिओ येणारच आहे. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. नंतर जो आहे कार्यक्रम वगैरे येईल आमचा ॲनिव्हर्सरीचा. केक वगैरे कापायचा आहे किंवा काही असं सर्व. कोणत्या फ्लोअरवर आहे. हां कोणत्या फ्लोअरवर जेवण. जेवण खाली ग्राउंड फ्लोअरला आहे. आपण जे आहे सेकंड फ्लोअरला आहे. आणि जसं की 20, 19, 20 नाही सॉरी 21, 19, 21, 20 आणि 21, 20, 21 अशा रूम आहेत. 3 रूम आहे.
आणि लिफ्ट वगैरे आहे. लिफ्टनं आता जसं मगाशी मी वर आलो होतं तसं आता खाली पण लिफ्टनं जायचं आहे. कारण इथं सुविधा पण आहे की थर्ड मजल्याला पूर्ण लिफ्ट दिलेली आहे ग्राउंड फ्लोअरपासून, वॉटर स्विमिंगपासून असं आहे सर्व. आणि कसं वाटत आहे आमचा जो ड्रेस आहे दोघांचा? सेम चांगला वाटत आहे का? कारण बऱ्याच जणांच्या आता काय कम्युनिटीला काही माहिती नाही आहे, पण एक प्लॅन केला थोडंसं तरी म्हटलं का होईना साधं सिम्पल तसं करू. हो, आणि परी पण इकडे सांगते की मला पण घ्या व्हिडिओमध्ये. पिहू दिली आपली. चला एक मिनिट होत्या खाली गेली खाली बोलत बटन दाबलं होतं ना, पण दाबलं होतं ना, मग कसं काय बटन दाबलं थांबायला पाहिजे. हा ना, लगेच खाली गेली. लगेच खाली गेली ती. तशी ती आपल्या आधी कोणी तर बटन दाबलेलं सर राधिका करेल असा सध्या. त्यामुळे काय विषय चालू आहे रुमभाऊचं पाहणार आहे आपण. आणि रूम वगैरे बघा असं आहे छानसं मस्तपैकी हॉटेल आहे. आणि सर्व सांगितलं आहे जेवणासाठी पण आहे, स्पेशल डिश वगैरे आता. काय आलं? केक आणला. केक आणला आहे, ठीक आहे. कारण 9चा टाईम दिला होता आपण केकसाठी पण. आणि थोडंसं पहिले जेवण वगैरे करायचं आहे कारण वेळ लागणार आहे, फोटो वगैरे काढायचा आहे, व्हिडिओ घ्यायचे आहे त्याच्या हिशोबानं. आपण काय जेवण करायचं त्या दोघांना तिथे बसलेलं. परी परी दिदी, परी दिदी तुला भूक लागली? नाही लागली? भूक लागली? जेवण करायचं? चला असं सध्या कॅन्डल लावायची. कॅन्डल कॅन्डल कुठे आहे? एकच आहे लावायची ना. दुसरी नाही का लाईटची नाही द्यायची? ती लाईटची चाल पण उभं राहायचं. नाही ना बसलं बरं चालू. उडत नाही का? फुकट नसतात ना कापते फुकायला पाहिजे. चलो काटो. तुमचं दिसून घ्या घ्या. इकडे बघा, फोटो घेतो. इकडे बघा, माझ्याकडे बघा. इकडे ओके. चला करा केक कट. एकमेकाला खाऊ घाला. हे राहून केकपेक्षा ती घेतो वरचं. चला खाऊ घाला. पाणी दिलं. हां घ्या घ्या खाऊन. तुम्ही खाऊ घाला का? इकडे बघा. इकडे बघू. ओके. चमका क्लिअरिटी गोप्रोमध्ये. अरे विशेष नाही. ओके. बस का घ्या केक खाऊन आता. एवढा पिओ घरी झोपली का? मग कसं वाटलं तुम्हाला लोणावळ्याला येऊन? मस्त वाटलं का? मस्त. हां इज भाऊ तुम्हाला हॅप्पी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. घ्या 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 हो घ्या. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. आज आमच्या बिजू भाऊ आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी आहे पहिली. त्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. कोमल पण देते शुभेच्छा. हां घ्या खाऊन घ्या. दोघांना लग्न वाढदिवसाच्या Okay, खूप thank खूप you, thank you. शुभेच्छा. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी विजू. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी बहिणी. जे काय होतं विचार थोडं प्रश्न विचारायला. कसं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? 1 वर्ष झाले कसं आहे तुमच्या मी ठीक आहे, बोलायला व्यवस्थित आहे.
फक्त राधिकाला आपल्याला मनोगत व्यक्त थोडंसं बोलायचं आहे. बोलणार थोडं सांगशील काय बोलणार मी? काय असं आजच्या दिवशी काय घडलं होतं? एक वर्ष हां, एक वर्ष पूर्ण झालं. आजच्या कसं दिवस गेलं? काय घडलं नाही. एक वर्ष तुमचं कसं गेलं, तुम्हाला काय वाटलं एकमेकाबद्दल एका वर्षामध्ये तेवढं सांगा. मस्त वाटलं, मस्त वाटलं. पण मला त्यांनी नाही का कुठं फिरायला नेलं नाही आजपर्यंत. ओके, मनातल्या भावना व्यक्त करा. तर मला आज फर्स्ट टाइम आणलेलं आहे तुम्हाला फिरायला. आनंद होतोय का? त्यात झाले तो गप्प बस गा. इथं काय विषय चालू आहे? हां, ते राहणारच आहे, प्रत्येक घरी असते. आता तुम्हाला फिरायला आलं, तुम्हाला बरं वाटतंय का? मस्त वाटलं. बरं. लोणावळा कसं आवडलं फर्स्ट का? टाइम आलेली आहे मी. हां, आणि- लोणावळा कसं वाटतंय? छान वाटत. छान वाटते. लोणावळा आपल्या इकडे आपलं लोणावळा असल्यामुळेच मी आता बोलतोय. इथून पुढं काय करा, आजच डन करा की बाबा 6 महिन्याला 3 महिन्याला एकदा फिरायला नेऊ. फिरायला वर्षातून एकदा गेलंच पाहिजे, लांब ठिकाणी कुठे. कसं आहे, आमचं खूप दिवसात चालू होतं प्लॅन कुठेतरी जायचं. ॲक्च्युली असं झालं की आजचा प्लॅन जो आहे तो उंबरमुळे सक्सेस झालेला आहे. कारण लोणावळ्याला आम्ही आलो तो उंबरमुळेच आला आहे. कारण पहिलेच सांगितलं की जेव्हा किंवा सुट्टीचा मोसम येईल किंवा मग आपला दिवस ठरेल त्याच्या हिशोबाने येणार. पण जवळपास लग्नापासून 1 महिन्यानंतरपासून माझं म्हणणं चालू होतं की कुठेतरी प्लॅन करायचं, जायचं. आणि- एक तर काय झालं होतं मनाली तेच सॉरी बोल तेच मी बोलणार. मनालीचं तेव्हा पण कॅन्सल केलं. नाही, मनालीचं तर आम्ही त्यानंतर आम्हाला बोललो होतो त्याला, राधिकाला आणलं पाहिजे म्हणलं. ते काय झालं होतं, पहिले आपण सर्व जे होते बॅचलर होते सर्वजण आणि फक्त नंतर रश्मिताही भेटली होती आता आपल्याला. मग रश्मिताई होती लेडीज, पण नंतर आले आणि आणि ते हे पण होते त्यांचे कोणतरी पाहुणे. ते नंतर आलेले होते. त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला तुला उकलं माहित नव्हतं त्यासोबत आहे म्हणून? ॲक्च्युली म्हटलं. पण तेव्हा राधिकाची एवढी ओळख नव्हती आणि माहेरी पण गेलेली होती दिवाळीला. ठीक आहे, जाऊ द्या. हां, आता ते हे- झालं, ठीक आहे. ते त्यांचं दिवस बाळ गेले. आता 1 वर्ष झाल्यानंतर येतील झालं मनालीला प्लेननं, नाही का? ओके, काय problem. आम्ही तयार आहे, फक्त सपोर्ट आम्हाला भेटला पाहिजे. नक्कीच नक्कीच तुमचं येणारं आयुष्य खूप उदंड जावं अशीच अपेक्षा करतो आम्ही. ठीक आहे, चला आता चलायचं तर आणखी रूममध्ये. काही काय बोलायचं? तर एकंदरीत आमचा दिवस आहे जो आजचा छानपैकी गेलेला आहे. कारण चालू होतं की बा नेमकी कसा जाईल कसा नाही. आणि खरं तर राधिकाचं पण म्हणणं होतं की 1 वर्ष झालं पण तुम्ही मला कुठे फिरायला नाही नेलं. पण काय करणार, शेवटचा दिवस जो ॲनिव्हर्सरीचा तो आला आणि त्या दिवशी जे आहे आजचा लोणावळ्याचं जे आहे शूट वगैरे जे आहे लोकेशन आहे किंवा मग आजचा दिवस आम्ही एन्जॉय करता येत सर्व काही अशा प्रकारचं. छान छान ठीक छान. आहे. आणि वर्षभरातून एकदाच गेला, पण सगळी वर्षभराची कसर काढली. हां, हो, छान. चांगलं असंच हॅपी राहा, तुमचं संसार सुखाचं हो अशीच अपेक्षा करतो. चला, बाकीचा व्हिडिओ आता बघू घेऊ. काय तुझं? हां, चला. तर असं आहे मित्रांनो, फायनली जे आहे आपला जो प्रोग्राम होता ॲनिव्हर्सरीचा तो इथं समाप्त केलेला आपण. मस्तपैकी झाला, चांगलं वाटलं. राधिकाला पण तसंच आहे, तिनं पण मनोगत व्यक्त केलं काय इच्छा होती काय नाही. आणखी फोटो पण काढून आले. फोटो वगैरे काढलं, छान वाटलं लोणावळ्यामध्ये. तर आता उद्याला नाही तर काहीतरी फॉट्स बघायची म्हणजे हां, ठिकाणं बघायचं आहे जेवढं बघता येईल तेवढं. जसं की टायगर हिल्स आहे, त्यानंतर काही डॅम वगैरे आहेत ते बंद आहेत. भुसी कोर्ट झाला, एक बरेचसे आहेत इथं आजूबाजूचे. जेवढं पाहणं तेवढं पाहणार आहे आम्ही. जे मिस झाले ते मिस झाले, काही प्रॉब्लेम. पण आजचा दिवस जो एकांत जो होता जो व्यवस्थित झाला पाहिजे तो त्याच्या हिशोबाने व्यवस्थितच गेला. असं काही वाटलं नाही आम्हाला की बा दिवसांनी काय प्रॉब्लेम येईल. मस्तपैकी. आणि आता जेवण पण झालं, केक पण कापणं झालं. आणखी सुविधा जे होत्या हॉटेलच्या ते पण छानपैकी भेटल्या आम्हाला. आणि मयूर रिट्रेट असं हॉटेलचं नाव आहे, तिथं सांगितलेलंच आहे आपण ते पण याच्या आधी पण असं आहे. आणि तुम्ही पाहिलं असाल स्विमिंगमध्ये पण मस्तपैकी मजा आली. तिथं वगैरे व्हिडिओ फोटो छान निघाले. एकंदरीत असं आहे आमचं. काय वाटलं तुला? आणखी पुन्हा एकदा सांग की आपल्या व्हिडिओमध्ये आजचा जो दिवस आहे तो कसा गेला आणि कसं वाटलं? दिवस खूप मस्त गेला. आणि काय सांगायचं, तर मंदिरात गेलो एकविरायच्या. तर माझ्या छान पायऱ्या काही चढणं नाही झाल्या, म्हणजे गड चढणं नाही झाला. तर मी खूप नाराज झाली. तर म्हटलं आपण चढण्याची इच्छा होतीच इकडं. तर अशामुळे आपल्याला चढावं नाही लागल्यामुळं त्यामुळे मी नाराज झाली. नाही तर आपण चढल्या असत्या. खूप नाही, ते free तसं मध्ये. असते प्रेग्नन्सीमध्ये. ठीक आहे, रिस्क नाही घ्यायला पाहिजे, तर रिस्क काही घेतली नाही. त्याच्यावर काही अडचण नाही. आणि आपला तसंही तो व्हिडिओ वगैरे होता किंवा मग आपला जो टूर होता तो नव्हताच, आपला लोणावळ्याचाच टूर होता. नाही तर आपण म्हटलं एवढे दूर आलेलो आहोत, दर्शनासाठी तर आपलं दर्शन नाही उत्सुकता केलं, होती. गडावर चढू नाही शकतो. तर याच्यासाठी ठीक आहे, पुढच्या वेळेस नक्की येणार. जर आमचं जर एक मनोकामना म्हटलं तरी चालते. एक इच्छा जरी म्हटलं इच्छा पूर्ण झाली तर आम्ही नक्कीच पुढच्या वेळेस येऊ आणि एकविरा देवीचं दर्शन घेऊ. असं आहे. ओके, चलायचं आता. आणि याचं जे आहे टाईम वगैरे सर्व संपत आलेला वेळ वगैरे. कारण
9 वाजतापासून सांगितलेलं होतं आम्ही. काही केक आला 10च्या जवळपास. 10 वाजले होते कारण पहिले जेवण केलं. पहिले तर केक कापायचा होता, नंतर जेवण करायचं होतं. झालं असं की वेळेवर पहिले आपण जेवण करून घेतलं आणि मग नंतर केक कापला. असं मस्तपैकी हॉटेल आहे, छानसं, तर पाहू शकतो. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आता जवळपास आपण समाप्त करूया. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय. बाय.